जसं की मी आपल्याला म्हटलं होतं की इकडे आल्यानंतर आपल्याला नदी वगैरे बघायला मिळू शकते। तर पाहू शकता तुम्ही पूर्ण त्या साईडनं स्टार्ट झालेली आहे आपली नदी आणि पुढपर्यंत अशी पसरलेली आहे। पाहू शकता तुम्ही जसं आपण सेम येऊरला गेलो होतो तिकडे पण कशी वृक्ष लागवड केली होती, सेम इकडे पण आपण इकडे आलात ना तर पाहू शकता तुम्ही बघा प्रत्येक झाडं लावलेली आहेत इकडे आजूबाजूला दिसत आहेत। म्हणजे इकडे आहे ना जसं आपण बघा फेरफटका जितका मारू ना तितका आपल्याला खूप आनंद भेटतो मनाला। खूप लोक अशी बसायला वगैरे येतात हे बघा, कारण का खूपच छान वाटतं। तर इकडे आहेत ना एक कन्हेरी केव्ज म्हणून पण आहेत। नमस्कार, मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मागेच मी तुम्हाला व्हिडिओ माझे दाखवले होते, म्हणजेच जुचंद्रची चंडिका देवी दाखवली होती आणि माझा ट्रॅव्हल ब्लॉग दाखवला होता। माझा ट्रॅव्हल ब्लॉग बघून तुम्हाला कळालंच असेल आपण कुठे आलेलो आहोत। तर आपण आलेलो आहोत संजय गांधी उद्यान म्हणजेच नॅशनल पार्क बोरिवली। तर नॅशनल पार्कबद्दल थोडी माहिती तुम्हाला मी देते। तुम्ही ऑलमोस्ट लोकांनी तर पाहिलेलंच असेल। हे जे नॅशनल पार्क आहे ना हे वन्य विभागामध्ये मोडतं। म्हणजे मागेच आपण आहे ना माझा मी येऊरचा ब्लॉग टाकला होता आणि त्याच्यामध्येच हा पण भाग मोडला जातो। येताना तुम्हाला कळालंच असेल, बघितलं असेल फॉरेस्ट एरिया आहे पूर्ण। आणि हा जो नॅशनल पार्क आहे ना टोटल 140 किलोमीटर अंतरावरती पसरलेला आहे आणि पर्यटकांचा सगळ्यात म्हणजे असं एक प्रेक्षणीय स्थळपैकी एक आहे। असा बघायला गेलं तर इकडे आहे ना वन्य विभाग आहे, म्हणजे इकडे आहे पशु पक्षी देन बऱ्याच प्रकारचे आहेत ना हे असतात, म्हणजे जसं की प्राणी असतात, असं बरंच काही आहे। तर बोलण्यापेक्षा जास्त मी तुम्हाला दाखवते, तर चला बघूया आपला हा ब्लॉग। पाहू शकता तुम्ही पूर्ण म्हणजे आहे ना मी मागचा जो माझा येऊरचा ब्लॉग मी तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मेन्शन करेल, तसाच सेम हा एरिया आहे पूर्ण फॉरेस्ट विभाग। पाहू शकता तुम्ही समोर सायकलिंग वगैरे मुलं करत आहेत, म्हणजे भाड्याने सायकलिंग वगैरे सुद्धा आपण म्हणजे सायकल मिळतं आपण सायकलिंग वगैरे करू शकतो। आणि इथे आतमध्ये येण्यासाठी आहे ना एंट्री फी वगैरे आहे, मी तुम्हाला दाखवला बोर्ड मगाशी व्हिडिओमध्ये। तर आपण आहे ना बघूया आता हा बाजूचा परिसर, कारण का मला आहे ना मोस्टली मी तुम्हाला खरं सांगते मी कोकणातले ब्लॉग जास्त करते आणि सध्या कसं माझा जॉब मुंबईला असल्या कारणाने मी जास्त कोकणात जाऊ शकत नाही, तरी मी येऊन जाऊन करते। तर मला जास्त असं ग्रीनरीवालेच म्हणजे जिकडे असं जंगल वगैरे अशा प्रकारचे एरिया एक्सप्लोर करायला खूप आवडतात आणि त्यासाठीच मी इकडे आलेले आहे। तर पाहूया आपण। पाहू शकता तुम्ही बॅकग्राऊंडला पूर्ण ग्रीनरी दिसते आणि खूप भारी वाटते, पुन्हा एकदा ती गावची फिलिंग येते। बघा पूर्णपणे आहे ना पुन्हा एकदा कोकणात आल्याची फिलिंग मिळालेली आहे मला, कारण का हे बघा खूप सारे पर्यटक पण इकडे येतात, त्यापैकीच मी पण आता एक पर्यटकच आहे, कारण का मी सुद्धा इकडे पाहायलाच आलेले आहे। कारण कसं आहे खरं सांगते तुम्हाला मन नाही रमत कोकणाशिवाय, त्यामुळे मी जास्तीत जास्त आहे ना असेच प्लेस एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करते जिकडे मला माझ्या कोकणाचा आनंद घेता येईल। इकडे आहे ना जसं आपण बघा फेरफटका जितका मारू ना तितका आपल्याला खूप आनंद भेटतो मनाला। खूप लोक अशी बसायला वगैरे येतात हे बघा, कारण का खूपच छान वाटतं। तर इकडे आहेत ना एक कन्हेरी केव्ज म्हणून पण आहेत, म्हणजे कान्हेरी लेणी म्हणून आहेत। तर पाहूया आपल्याला लॉकडाऊनमध्ये तर ते बंद होते, तर आत्ता पाहायला मिळते का पाहूया आपण। झूम कर झूम। पाहू शकता तुम्ही इकडे आहे ना असं हे रेल्वे ट्रॅक सारखं आहे जायला, आणि आत्ताच आम्हाला थोडी ना हरणं दिसली इकडे येऊन, मी तुम्हाला दाखवते दिसत आहेत का। बघा बॅकग्राऊंडला खूप पर्यटक पण आलेले आहेत, एक सेकंड आपण बघूया आपल्याला हरणं दिसत आहेत का। फायनली आपल्याला हरणं पाहायला मिळालेलीच आहेत, किती सुंदर आहेत बघा। जसं की आपण बघतोय ना इकडे या साईडला जो रोड गेलेला आहे तिकडे आहे ना कान्हेरी गुफा आहे, त्याच्यानंतर बांबू हट ट्रेल आणि मालाड ट्रेल आहे। त्याचा तुम्हाला पूर्ण पुढून आहे ना मी नक्षा दाखवते, हा बघा पर्यटन नक्षा आहे। हे पूर्ण आपण इकडे जे जे अवेलेबल आहे ना ते तुम्हाला मी सांगते। इकडे लिहिलेलं आहे सायकलिंग सुविधा आहे, आपण मगाशीच बघितलं की खूप सारी मुलं सायकल चालवत होते,
देन इकडे नौका विहार पण आहे. पुढे गेलेत ना की आपण बोटिंग सुद्धा करू शकतो. निसर्ग निवेचन केंद्र आहे म्हणजे एक नेचर सेंटर आहे, आपल्याला दिसेलच पुढे गेल्यानंतर. त्यानंतर इकडे वनराणी आहे, अधीक्षक सिंहविहार कार्यालय आहे. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला तर सध्या आहे ना, मला वाटते यातली कान्हेरी गुफा बघता येईल. तर बघूया आपल्याला पुढे जाऊन कान्हेरी गुफा बघता येते काय. तर चला मग. मगाशी मी तुम्हाला जो नक्षा दाखवला ना, त्यापैकी एक पॉईंट आहे मालाड ट्रेल. पाहू शकता तुम्ही इकडे बघा, बॅकग्राऊंडला दिसते, पण सध्या नो एंट्री आहे, म्हणजे जाऊ शकत नाही, कारण कोरोनाच्या अभावी जाऊ शकत नाही. ही जी मालाड ट्रेल आहे ना, याच्यामध्ये हा जो आहे ना पश्चिमेकडचा भाग आहे, कारण मालाड हा पश्चिमेला येतो. तर इकडे आहे ना पानझडी वनस्पती आहेत, म्हणजे ज्या पाण्यात उगवणाऱ्या वनस्पती असतात ना, त्या इकडे आहेत. आणि तसंच ना या ठिकाणी आहेत ना, म्हणजे चितळे माहिती आहेत ना, त्यासारखे काही प्राणी आहेत. आणि अजून ना थोडे थोडे असे कॉन्क्रीटचे जंगल पण आहेत इकडे. आणि थोडासा आपल्याला जर बघायला गेलात ना, तर पूर्णपणे जंगल बघायला मिळतो आणि वरती पूर्ण मालाड ट्रेल आहे. तर आपण हा पॉईंट एक्सप्लोर नाही करू शकत आहोत, कारण का माहिती आहे सगळ्यांना कोरोना आहे सध्या. पण खूप बरं वाटतंय, कारण का इकडे मला जंगल मिळालं बघायला, थोडी प्राणी पण बघायला मिळाले, थोडं बरंच काही काही पाहायला मिळालं. तर त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतंय की गावावरून आल्यानंतर देखील मला पुन्हा एकदा गावची फिलिंग अनुभवायला मिळते. मी सारखं म्हणते की मला गावची फिलिंग अनुभवायला मिळते. याचं कारणच असं आहे की मला माझं कोकण खूप आवडतं आणि शक्य तेवढं होईल मी तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल अजूनही काही प्लेसेस दाखवण्याचा. तर आपण अजून पुढे बघूया, कारण गुफा बघायची आहे आणि ती मेन आहे, कारण का मला खूप लोक म्हणतात की खूप छान आहे. तर ते आपण पाहूयात. हे बघा, इकडे तुम्ही बघताय ना पूर्ण मानग्याची झाडं आहेत, जे आपल्या गावाकडे असतात ना, सेम मानग्याची झाडं आहेत. साग आहे, शिसव आहे, परत बरीच झाडं आहेत जे आपल्या गावाकडे असतात. आपल्याला इकडे जायचं, हे खाऊ शकते पण हे नाही. आत्ता आपण बघा, इकडे आहे ना छोटीशी समोर नदी आहे, सेम गावसारखीच. रत्ता आपल्याला नदी इकडे दिसलेली आहे. एकच आपलं स्पॉट अजून राहिलेलं आहे, म्हणजे ते कान्हेरी केव्ज आहेत ते. तर आपण तिकडेच चाललो आहे ऑन दी वे आहोत, आणि तिथेच आपल्याला जाताना छोटीशी नदी मिळालेली आहे, पाहू शकता तुम्ही. पाहू शकता तुम्ही, जसं आपण सेम येऊरला गेलो होतो तिकडे पण कशी वृक्ष लागवड केली होती, सेम इकडे पण आपण इकडे आलात ना तर पाहू शकता तुम्ही. बघा, प्रत्येक झाडं लावलेली आहेत इकडे आजूबाजूला दिसत आहेत, म्हणजे कोकमाची झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची बरीच झाडं लावलेली आहेत. सीताफळाची झाडं आहेत, कोकमाची आहेत, आंब्याची रोपं आहेत. ही पूर्ण जी पसरलेली आहेत ना इकडे या बाजूला सर्व, ती सर्व वृक्ष लागवडच केलेली आहे. म्हणजे थोडक्यात कसं, म्हणजे गावामध्ये कसं केलं जातं त्या सेम टाईपमध्ये इकडे या वनामध्ये केलेलं आहे आणि खूप मस्त वाटतं. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण इकडे नक्की येऊन बघावं, आणि बघितलं असेल तर उत्तमच आहे, पण येऊन बघावं नक्की. आणि पुढे अजून आपण बघूया आपल्याला भीज कपडे आणले. जसं की मी आपल्याला म्हटलं होतं की इकडे आल्यानंतर आपल्याला नदी वगैरे बघायला मिळू शकते. तर पाहू शकता तुम्ही, पूर्ण त्या साईडनं स्टार्ट झालेली आहे आपली नदी आणि पुढपर्यंत अशी पसरलेली आहे. इकडे खूप सारे लोक आहेत ना, पर्यटक.
आता आपण एका दुसऱ्या पॉईंटला पोहोचलेलो आहोत, व्याघ्रविहार म्हणून. म्हणजे इकडे आहे ना वाघ, सिंह वगैरे आहेत आतमध्ये. हे बघा या साईडला. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आपण आतमध्ये मोबाईल नाही नेऊ शकत. पण मी स्वतः बघणार आहे त्यांना प्रत्यक्षामध्ये. तर चालले मी आता बघायला तिकडे. त्याच आपण आहे ना या साईडला आहे ना 2 सिंह बघितले, पण आतमध्ये परमिशन नसल्या कारणाने ते आपण कॅप्चर नाही करू शकलो. पण मी बाहेरून तुम्हाला थोडाफार ओव्हरव्ह्यू दाखवते. इकडे